नमस्कार मंडळी आणि मैत्रिणींनो. तर आज आहे दसरा. सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज उपवास सोडायचा आहे, पुरणपोळीचा स्वयंपाक आहे, पण देवीला आंबाड्याच्या भाजीचा नैवेद्य दाखवावा लागतो म्हणून मी काल आंबाड्याच्या भाजीची एक जुडी आणली. 25 रुपयाला जुडी, तर 20ला दिली होती ना. आणि आता ही भाजी करते मी. आता ही निवडून घेते आणि देवीला पहिल्यांदा आंबाड्याच्या भाजीचा नैवेद्य दाखवून घेते. ती रेसिपी पण दाखवतो तुम्हाला कशी करते. तर आंबाड्याची भाजी आता उकडून घ्यायची. तांब्यावर पाणी टाकलं, आता थोडंसं झाकण ठेवून उकडून घेऊ. तर झाकण खोलून बघते, बघा भाजीचा कलर कसा झालाय. हिरवी होती ना, तर कलर बदललाय, पिवळा कलर झालाय. इतकेच शिजते ती भाजी. शिजली, आता गॅस बंद करते. तरी बघा भाजी मी आता ही थोडीशी पिळून घेते. कोरडी करायची आहे, तर ही पातळ पण करते बरं का, पण मला पातळ नाही करायची आज. म्हणलं आपण थोडीशी सुकीच करू, नैवेद्याला पण आणि उपवास सोडायला पण. तर आंबाड्याची भाजी मी तव्यावर करणार आहे. तवा गरम व्हायला ठेवला आहे, त्याच्यात मोहरी, थोडीशी मोहरी टाकून घेते. तर ही भाजी बघा अशी पिळून घ्यायची, नंतर अशी मोकळी करून घ्यायची अशी. आणि भाजीसाठी मी ना लाल मिरच्या, त्याच्यामध्ये आपलं लसूण आणि जिरे, तर हे बारीक करून घेतलं आहे. ही अशी लाल मिरची छान लागते बरं का ही भाजी. म्हणजे ओबडधोबड मिरची वाटायची आणि लाल मिरच्या वाळलेल्या असल्या तर त्याच्याहून छान लागते अजून मस्त. माझ्याकडे ओल्या होत्या लाल मिरच्या. मोहरी आता तडतडली, आता मिरची टाकून देते. मिरची पण परतून घ्यायची. हिंग टाकला थोडासा. नवरात्रामध्ये ना देवीला नैवेद्याला आंबाड्याची भाजी नक्की करत जा. यावर्षी केली नसेल तर पुढच्या वर्षी करा. थोडीशी हळद टाकली मी. अशी भाजी टाकून द्यायची. मस्त अशी परतून घ्यायची. नक्की एकदा करून बघा, खूप छान लागते भाजी, मस्त लागते खूप. तर मस्त अशी कमी गॅसवर परतू देते मी छानपैकी. तर चवीपुरतं मीठ टाकते मी. दिसतायलाच किती छान दिसते. कांदा घालून पण करता बरं ही भाजी. पातळ तर एखाद्या दिवशी मी पातळची रेसिपी दाखवली भाजी रस्स्याची, म्हणजे रस्सा नाही पण अशी हाटून करायची. खूप छान लागते आंबाड्याची भाजी हाटून. तर आता सुक्कीची रेसिपी दाखवली नंतर दाखवून खूप छान दिसते बघा. तर झाली आंबाड्याची भाजी. आता पुरणपोळीचा वगैरे नैवेद्य वगैरे दाखवायच्या वेळेस तुम्हाला दाखवते मी. नैवेद्याला पण ठेवलेली. सारखा या ऋतू बडबड 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 बड करतोय. खूप खूप छान झाली आहे भाजी, आंबाड्याची भाजी. नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा मला कशी झाली. भाजीची रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.